छत्रपती संभाजीनगरमधल्या 21 कोटी रुपयांचा घोटाळा करणारा कर्मचारी आणि त्याच्या मैत्रिणीकडील अर्धा किलो सोन्याचा शोध आता लागलेला आहे। क्रीडा विभागातल्या अपहारातील हर्षकुमारची मैत्रीण अर्पिताकडे सोन्याचे कानातले, गळ्यातील हार यासह सोन्याची बिस्किटं असं तब्बल अर्धा किलो सोनं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार अर्पिताकडे सोन्यासह हिऱ्यांचे काही दागिने आणि त्यांनी बनवलेली सोन्याची बिस्किटं हर्षचा मित्र नितीन बहुरे याच्याकडे असल्याचं समजतंय। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सचिन बडे आपले छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सचिन, आरोपीच्या मैत्रिणीकडील अर्धा किलो सोन्याचा शोध आता लागल्याचं समजतं आहे। आणखीही काही असा धक्कादायक एकंदरीत खुलासा येत्या काळात होण्याची शक्यता आहे का? अजून कोणकोणत्या अशा बाबी आहेत ज्याबद्दल पोलीस तपासातनं काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे सचिन? अजिंक्यजी, दिवसेंदिवस या 21 कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी नवनवीन माहिती समोर येते आणि एक महत्त्वाची माहिती म्हणजेच आता एक समोर आली आहे। तब्बल अर्धा किलो सोनं आहे आणि हे अर्धा किलो सोनं मुख्य आरोपीच्या मैत्रिणीकडे आहे आणि या मैत्रिणीने सुद्धा काही मित्राकडे हे सोनं दिलेलं आहे। मात्र हे सोनं अर्धा किलो आहे ही माहिती आता समोर आली आहे। म्हणजे ही माहिती समोर आल्याच्या नंतर, माहिती सापडल्याच्या नंतर मात्र मूळ सोनं कुणाकडे आहे हा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। कारण मुख्य आरोपीनं स्वतःच्या नावे पैसे काढले आणि पैसे काढून त्याच्या वस्तू खरेदी केल्या, मग त्यासोबतच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या नावावर त्यांना काही गिफ्ट केलं किंवा त्यासोबतच स्वतः त्या कंत्राटी कंपनीमध्ये कामाला होता त्या कर्मचाऱ्याला गिफ्ट केलं, स्वतःच्या मैत्रिणीला सुद्धा गिफ्ट केलं किंवा आईवडिलांना सुद्धा काही साहित्य घेऊन दिलं। तर त्याच पद्धतीनं अर्धा किलो सोनं आहे। या अर्धा किलो सोन्यापैकी जे काही सोनं आहे त्या मैत्रिणीकडे आहे, मात्र उर्वरित सोनं हे मित्राकडे देखील आहे। मात्र हे सोनं अजूनही सापडू शकलेलं नाहीये। मात्र हे अर्धा किलो सोनं आहे ही माहिती मात्र समोर आली आहे। त्यानंतर आता या सोन्याचा शोध घेतला जातोय। फक्त अर्धाच किलो सोनं आहे की त्यापेक्षा जास्त सोनं आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। यामध्ये फक्त हार किंवा कानातलेच नाहीत तर सोन्याची बिस्किट देखील आहेत आणि हे घोटाळ्याच्या पैशांमधून 21 कोटींमधून घोटाळा केला आणि त्यापैकी त्या पैशांमधून सोनं जे आहे ते घेतलेलं आहे। घोटाळा मोठा होता, मात्र या घोटाळ्याचे पैसे कुठे कुठे खर्च करायचे याचं कुठलेही व्यवस्थापन नव्हतं आणि त्यानंतर या घोटाळ्याच्या पैशांमुळेच, या खर्चामुळं हा आरोपी समोर आलेला आहे। मात्र 21 कोटी रुपये खर्च करत असताना त्यापैकी सोनं घेतलंय, सोनंच नाही तर त्या सोन्याची बिस्किटं सुद्धा घेतलेली आहेत। आता 3 आरोपींपैकी मुख्य आरोपी जो आहे त्यानं दिल्याच्या नंतर हे कुणाकडे सोनं आहे हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। सचिन, मात्र या सगळ्या संदर्भात आणखीही काही मोठे खुलासे होतील असं दिसतंय का? कारण 3 आरोपी तर आता अटकेत आहेत, आणखी काही आरोपी यामध्ये असण्याची शक्यता आहे का? कारण ज्यावेळेला हर्षकुमार क्षीरसागरनं पोलिसांना अटक होण्यापूर्वी एक पत्र पाठवलं होतं, या पत्रामध्ये काही मोठ्या गोष्टी त्यानं नमूद केलेल्या होत्या की काही मोठे अधिकारी यामध्ये सहभागी असण्याची सुद्धा शक्यता त्यानं वर्तवलेली होती। या सगळ्या संदर्भात नेमका आता पोलिसांचा तपास कोणत्या दिशेनं सुरू आहे, त्याबद्दलची नेमकी काय माहिती मिळतेय आणि काही अधिकाऱ्यांचा खरंच यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे का? अजिंक्यजी, सुरुवातीला यामध्ये 2 जणांना पकडण्यात आलेलं होतं। 2 जण आरोपी होते। यामध्ये पाहिलं तर सर्वप्रथम सहकारी कर्मचारी, त्यानंतर मुख्य आरोपी तो जो फरार होता मात्र तो आता सापडलाय आणि त्यासोबतच हे 2 जण जे होते मुख्य आरोपी होते आणि या कर्मचारी महिलेचे पती असे 3 जण सुरुवातीला आढळले। मात्र त्यानंतर मुख्य आरोपीला पकडण्यात आलं, त्याच्या आईवडिलांना पकडलेलं आहे, त्याच्या मैत्रिणीला पकडलेलं आहे, म्हणजे आणि त्यानंतर मामाला सुद्धा पकडलेलं आहे आणि त्यांनी जो काय आरोप केलेत अधिकाऱ्यांवर, अधिकाऱ्यांचा तपास सुरू आहे। मात्र दिवसेंदिवस जसजसे धागेदोरे उलगडत जात आहेत त्याच पद्धतीनं आरोपींना सुद्धा ताब्यात घेतलं जाते, चौकशी केली जाते आणि दिवसेंदिवस नवनवीन खुलासे, धक्कादायक माहिती समोर येते। म्हणजे हा घोटाळा फक्त घोटाळा नाहीये तर व्यापक स्वरूपाचं महाकुंड आहे आणि यातून एक जी काही घोटाळ्याची बाब आहे ती समोर येते। त्यानंतर आता हे पाहणं महत्त्वाचं आहे, अधिकारी यामध्ये गोवले जातात का किंवा अधिकाऱ्यांच्या यामध्ये काही संबंध आहे का किंवा अधिकाऱ्यांच्या यामध्ये काही हात आहे का? कारण अधिकाऱ्यांवर आरोप केलेत, आरोप अजून सिद्ध झालेले नाहीयेत, त्या संदर्भात चौकशी सुरू आहे। ठीक सचिन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या प्रकरणासंदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।